आणि यानंतर काही राजकीय विश्वातल्या महत्त्वाच्या घडामोडी बघूया। प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्यानंतर भाजपच्या नारायण राणेंनी सुद्धा जरांगे पाटील यांच्यावरती घणाघाती अशी टीका केलेली आहे। गणेशोत्सव झाल्याच्या नंतर मराठवाड्यामध्ये जाणार असून जरांगे काय करतोय ते बघू असं राणेंनी म्हटलंय। रत्नागिरीमधल्या सभेमध्ये राणेंनी जरांगेंना हे आव्हान दिलेलं आहे। राणेंच्या आव्हानाला जरांगेंनी प्रति आव्हान सुद्धा दिलंय। मला धमकी देऊ नका, मी मैदानामध्ये आल्यास तुमची फजिती होईल असं जरांगे पाटील म्हणतायत। तर मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांवरती बोलू नये असं नारायण राणेंनी म्हटलंय। भाजप नेत्यांची बाजू घेत राणेंनी जरांगेंवरती हल्लाबोल केला। मी देवेंद्र आणि मुख्यमंत्री सांगितलं, मी गणपती संपतात मी मराठवाड्यात चाललोय, मी मराठवाड्यात जाणार, सलोखा निर्माण व्हावा आणि भाजपची भूमिका घेऊन मी जाणार। तुम्ही कोण या न या, मी जाणार आणि अख्खा मराठवाडा बघू तर जरांगे काय करतो। मी म्हणलो का त्यांना तुम्ही मराठवाड्यात यायचं नाही, तुम्हाला बघून घेतो। तुम्ही काय बघणार आहेत मला? बस धमकी देऊन मी जर म्हणलो ना मराठवाड्यात येऊ नका तर कोकणात सुद्धा येऊन द्यायचे नाही तुम्हाला। कोकणात आता बळच धमकी देता का मी मराठवाड्यात जातो बघतो तेव्हा काय करतो। मी बघायला लागलो तर लय फजिती होईल सगळ्यांची। जरांगे पाटील यांनी फडणवीसांवरती बोलू नये असं नारायण राणे यांनी म्हटलंय। भाजप नेत्यांची बाजू घेत राणेंनी जरांगेंवरती हल्लाबोल केलेला आहे आणि या सगळ्याला जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय। धमकी देण्यासाठी नारायण राणेंना फडणवीसांनी सांगितलंय का असा सवालही जरांगेंनी विचारला। निलेश राणेंनी नारायण राणे यांना समजावून सांगावं असंही जरांगे पाटील म्हणाले। जरांगेने आमच्या नेत्यांबद्दल बोलू नये, देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलू नये। देवेंद्र फडणवीस हे पक्षाचे भाजपचे नेते आहेत, तर त्यांच्यावर बोललं तर आम्ही बोलणारच। जरांगेने आमच्या नेत्यांबद्दल बोलू नये, देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलू नये। देवेंद्र फडणवीस हे पक्षाचे भाजपचे नेते आहेत, तर त्यांच्यावर बोललं तर आम्ही बोलणारच। आता मोठे नेते त्यांनी किती तोलून मापून बोलायला पाहिजे, किती तोलून मापून शब्द काढले पाहिजेत। आपण एक दिवस समाजाचं काम केलेलं आहे त्यांनी 16% आरक्षणासाठी, याचंही त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। देवेंद्र फडणवीस या धमक्या द्यायला लावल्या का? आता देवेंद्र फडणवीस एकटा नाही, आम्ही सगळे सोबत आहेत तुमच्या। तुम्ही काय सोबत आहे सगळे? काय करणार तुम्ही? मराठी एकदा नादाला लागले ना तुम्ही काहीच करू शकत नाहीत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।